ओम नमः शिवाय. नुसते शिवपुराण एकाग्र चित्ताने ऐकले तरीही मनुष्याची अनेक जन्मांची पापे भस्मसात होतात आणि मनाला एक अद्भुत शांती मिळते. सर्व पाप नष्ट होऊन धनधन्यामध्ये बरकत येते व संपूर्ण 16 सोमवार उपवासचे फळ मिळते. आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत साक्षात कैलासपती महादेवाची काही अत्यंत गूढ आणि रंजक रहस्ये. तुम्हाला पडलेला तो प्रश्न की या अथांग विश्वात साक्षात भगवान शिवाचा जन्म नक्की कसा झाला, तसेच संपूर्ण जगाचा आधार असलेल्या पवित्र शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. यासोबतच आपण साक्षीदार होणार आहोत त्या नयनरम्य अशा शिव आणि पार्वतीच्या मंगल विवाह सोहळ्याचे. एवढेच नाही तर एका अडाणी शिकाऱ्याची आणि बेलपत्राची ती अत्यंत पुण्यदायी कथा आणि एका लहानशा चिमणीवर आपल्या भोळ्या सांबानं केलेली अपार कृपा. या सर्व हृदयस्पर्शी आणि अद्भुत कथांचा खजिना आज आपण उघडणार आहोत. तेव्हा आपल्या मनातील सर्व चिंता थोड्या वेळासाठी विसरून जा आणि स्वतःला महादेवाच्या भक्तीत पूर्णपणे विलीन करण्यासाठी हे पवित्र शिवपुराण शेवटपर्यंत नक्की ऐका. हर हर महादेव. ही कथा ऐकणाऱ्याचं मन भीतीतून बाहेर येतं, नकारात्मक सवयी दूर होतात आणि त्यामुळे व्यवसायात, नोकरीत, व्यवहारात स्थिरता यायला लागते. त्याआधी मित्रांनो, मी ही कथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, तरी पण लोक डिसलाईक करतात. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया या रोमांचक आणि रहस्यमयी प्रवासाला. फार वर्षांपूर्वीची नव्हे तर युगांच्याही पलीकडची ही गोष्ट आहे, जेव्हा काळ किंवा वेळ नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नव्हती. दिवस नव्हता, रात्र नव्हती, सूर्य, चंद्र, तारे, आकाश, पृथ्वी किंवा पाताळ यातले काहीही अस्तित्वात नव्हते. सर्वत्र फक्त आणि फक्त एक अथांग आणि गडद अंधार पसरलेला होता. हा अंधार भीतीदायक नव्हता, तर तो शांत होता. जणू काही एखादे बाळ आपल्या आईच्या गर्भात शांत झोपले असावे, तशी ही शांतता होती. यालाच आपण महाप्रलय किंवा शून्यावस्था म्हणतो. या अनंत पोकळीमध्ये फक्त पाणीच पाणी होते, ज्याला आपण कारण जल असे म्हणतो. आणि या पाण्यावर एक दिव्य शक्ती योगनिद्रेत लीन होती. ती शक्ती म्हणजे साक्षात भगवान महाविष्णू. नारायण हे आपल्या 1000 फणांच्या शेषनागावर शांतपणे पहुडलेले होते. त्यांच्या श्वासातून विश्वाचा लय आणि प्रलय चालू होता. सर्व काही स्तब्ध होते, पण नियतीला काहीतरी वेगळेच घडवायचे होते. या शांततेमध्ये अचानक एक हालचाल झाली. भगवान विष्णूंच्या नाभीतून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि त्यातून 1000 पाकळ्यांचे सुवर्ण कमळ उमलले. ते कमळ इतके सुंदर आणि दिव्य होते की त्याचा प्रकाश त्या गडद अंधारात एखाद्या सूर्यासारखा तळपत होता. त्या कमळाच्या पाकळ्या हळूहळू उघडल्या आणि त्यातून एक चतुर्मुख म्हणजे 4 तोंडे असलेली तेजस्वी आकृती प्रकट झाली. हे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः सृष्टीचे रचयिता ब्रह्मदेव होते. जेव्हा ब्रह्मदेवांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांना आजूबाजूला फक्त पाणी आणि अंधार दिसला. त्यांनी चहूबाजूला पाहिले, पण त्यांना कोणीही दिसले नाही. त्यांच्या मनात पहिला विचार आला की मी कोण आहे, मी इथे कसा आलो आणि माझे अस्तित्व कशासाठी आहे. ज्या कमळावर ते बसले होते त्या कमळाचे देठ खाली पाण्यात कुठपर्यंत गेले आहे हे पाहण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेतली. ते त्या कमळाच्या देठाचा शोध घेण्यासाठी हजारो वर्ष खाली प्रवास करत राहिले, पण तो देठ अनंत होता. त्यांना त्याचे मूळ सापडले नाही. शेवटी निराश होऊन ते पुन्हा वर आले आणि कमळावर बसून त्यांनी विचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना आकाशातून एक आवाज ऐकू आला, तप तप, म्हणजेच तपश्चर्या करा. त्या आवाजाचे पालन करून ब्रह्मदेवांनी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्यांना समजले
की आपल्याला या विश्वाची रचना करायची आहे, सृष्टी निर्माण करायची आहे. पण त्याच वेळी त्यांची नजर समोर शेषनागावर आरामात झोपलेल्या भगवान विष्णूंकडे गेली. विष्णूंचे ते शांत आणि तेजस्वी रूप पाहून ब्रह्मदेवांच्या मनात एक शंका निर्माण झाली आणि ती शंकाच पुढे जाऊन विश्वातील पहिल्या संघर्षाचे कारण बनली. ब्रह्मदेव आपल्या कमळावरून उतरले आणि भगवान विष्णूंच्या जवळ गेले. विष्णू अजूनही डोळे मिटून योगनिद्रेत होते. ब्रह्मदेवाने त्यांना हाक मारली तेव्हा विष्णूंनी आपले कमळनयन उघडले. समोर ब्रह्मदेवांना पाहून विष्णूंच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आले. ते अत्यंत प्रेमाने आणि शांत स्वरात म्हणाले, "स्वागत आहे तुझे पुत्रा. तू आलास हे पाहून मला आनंद झाला." भगवान विष्णूंच्या मुखातून पुत्रा हा शब्द ऐकताच ब्रह्मदेवांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांना हे अपमानास्पद वाटले की मी या विश्वाचा रचयिता आहे, मी सर्वात ज्ञानी आहे आणि हा व्यक्ती मला मुलगा किंवा पुत्र कसे काय म्हणू शकतो. त्यांच्या मनात अहंकाराचा वारा शिरला होता. ते रागाने विष्णूंना म्हणाले की तुम्ही मला पुत्र म्हणणारे कोण आहात? तुम्हाला माहित नाही का की मी स्वयंभू आहे, मी स्वतः प्रकट झालो आहे, मी या संपूर्ण जगताचा पितामह आहे, मी जगाचा निर्माता आहे, त्यामुळे मीच सर्वात श्रेष्ठ आहे. तुम्ही मला आदर देणे गरजेचे आहे. विष्णू तरीही शांतच होते. ते पुन्हा हसले आणि म्हणाले की हे ब्रह्मदेवा, शांत व्हा. तुमचा जन्म माझ्याच नाभिकमळातून झाला आहे, त्यामुळे नात्याने मी तुमचा पिता आहे आणि तुम्ही माझे पुत्र आहात. मी या विश्वाचा पालनहार आहे. माझ्याच शक्तीवर हे विश्व चालणार आहे, त्यामुळे सत्य स्वीकारण्यातच तुमचे भलं आहे. पण अहंकाराने आंधळे झालेले ब्रह्मदेव हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना वाटले की विष्णू माझा अपमान करत आहेत. हा संवाद हळूहळू वादात बदलला. ब्रह्मदेव आपल्या चारही मुखातून विष्णूंच्या विरोधात बोलू लागले आणि विष्णू त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण जेव्हा शब्दांनी काम झाले नाही, तेव्हा प्रकरण हाताबाहेर गेले. ब्रह्मदेव म्हणाले की जर तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता तर मग युद्ध करा. आपण युद्ध करून ठरवूया की आपल्या दोघात जास्त शक्तिशाली कोण आहे. भगवान विष्णूंना युद्ध करायची इच्छा नव्हती, पण ब्रह्मदेवांचा हट्ट आणि अहंकार पाहून त्यांनीही तयारी दर्शवली. बघता बघता त्या शांत समुद्रावर एक महाभयंकर युद्ध सुरू झाले. एका बाजूला सृष्टी निर्माण करणारी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला सृष्टीचे पालन करणारी शक्ती एकमेकांसमोर उभी ठाकली. ब्रह्माजींनी आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडून भयंकर मंत्र उच्चारले, तर विष्णूंनी आपला शंख वाजवून युद्धाची ललकारी दिली. दोघांनी एकमेकांवर विविध शस्त्रांचा वर्षाव सुरू केला. ब्रह्माजींनी अग्निअस्त्र सोडले, तर विष्णूंनी वरुण अस्त्र सोडले. ब्रह्माजींनी वायू अस्त्र सोडले, तर विष्णूंनी पर्वत अस्त्र सोडले. त्यांच्या या युद्धाने ती पोकळी हादरून गेली. स्वर्गात जे काही थोडेफार गंधर्व आणि ऋषी होते ते भयाने थरथर कापू लागले. त्यांना कळेना की जर रचयिता आणि पालनहारच एकमेकांना मारण्यासाठी उभे राहिले तर मग या सृष्टीचे काय होणार. शेवटी रागाच्या भरात ब्रह्मदेवांनी ते अस्त्र काढले ज्याचा वापर फक्त आणि फक्त नाशासाठी केला जातो. त्यांनी महाभयंकर पाशुपतास्त्र किंवा ब्रह्मास्त्र बाहेर काढले. त्याचे तेज पाहून दिशा जळून गेल्या. दुसरीकडे भगवान विष्णूंनीही मागे न हटता आपले सर्वात शक्तिशाली नारायणास्त्र किंवा महेश्वरास्त्र बाहेर काढले. ही दोन्ही अस्त्रे म्हणजे साक्षात मृत्यू होती. जेव्हा ही दोन महाअस्त्रे एकमेकांवर सोडली गेली तेव्हा त्यातून निघणाऱ्या आगीने समुद्राचे पाणी उकळू लागले. आकाश फाटल्यासारखा आवाज झाला आणि असे वाटले की आता सर्व काही संपणार आहे. सृष्टी जन्माला येण्याआधीच तिची राख रांगोळी होणार आहे. संपूर्ण ब्रह्मांडात हाहाकार माजला होता, पण त्यांना थांबवणारे तिसरे कोणीही तिथे दिसत नव्हते. नेमक्या त्याच वेळी जेव्हा ती दोन अस्त्रे एकमेकांना धलकणार होती तेव्हा तिथे एक अद्भुत आणि अविश्वसनीय घटना घडली. त्या दोन अस्त्रांच्या बरोबर मध्यभागी अचानक एक प्रचंड आवाज झाला
आणि तिथली जागा फाटून त्यातून एक महाकाय अग्निस्तंभ प्रकट झाला. हा स्तंभ म्हणजे साध्या आगीचा खांब नव्हता, तर तो करोडो सूर्यांपेक्षा जास्त तेजस्वी होता. त्यातून निळ्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्याचा आवाज इतका भीषण होता की त्या आवाजानेच ब्रह्मा आणि विष्णूंची अस्त्रे थिजून गेली. त्यांची शक्ती क्षणात नष्ट झाली आणि ती अस्त्रे त्या अग्निस्तंभात विलीन झाली. ब्रह्मा आणि विष्णू दोघेही आश्चर्याने त्या स्तंभाकडे बघतच राहिले. त्यांचे युद्ध जागेवरच थांबले. त्यांना कळेना की हे काय आहे, हा स्तंभ कुठून आला, याची सुरुवात कुठे आहे आणि याचा शेवट कुठे आहे. तो स्तंभ खाली पाताळाला फोडून आणखी खाली गेला होता आणि वर आकाशाला भेदून अनंत अंतराळात गेला होता. त्याच्याकडे बघून डोळे दिपून जात होते. त्यातून एक विचित्र उष्णता येत होती, पण ती उष्णता जाळणारी नव्हती, तर ती ऊर्जा देणारी होती. मगाशी एकमेकांचे जीव घ्यायला निघालेले ब्रह्मा आणि विष्णू आता आपल्या भांडणाचा विषय विसरले आणि त्यांच्या मनात फक्त कुतूहल जागे झाले. भगवान विष्णू हात जोडून म्हणाले की हे अद्भुत आहे. मी माझ्या आयुष्यात असे काहीही पाहिलेले नाही. हे नक्कीच काहीतरी दिव्य आहे. ब्रह्मदेवा, हे तिसरे तत्व काय आहे हे आपल्याला शोधावे लागेल. ब्रह्मदेवांचा अहंकार अजूनही पूर्णपणे गेला नव्हता. ते म्हणाले की ठीक आहे, आपण एक पैज लावूया. आपल्या दोघांपैकी जो कोणी या स्तंभाचा अंत शोधून काढेल तोच श्रेष्ठ समजला जाईल. जर मी याचे टोक शोधून आणले तर तुम्हाला मान्य करावे लागेल की मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, आणि जर तुम्ही याचे मूळ शोधून आणले तर मी तुमचे श्रेष्ठत्व मान्य करीन. विष्णूंनी ही अट मान्य केली. ते म्हणाले की ठीक आहे, मी याचे मूळ शोधण्यासाठी खाली जातो, तुम्ही याचे टोक शोधण्यासाठी वर जा. असे ठरवून दोघांनी आपली रूपे बदलली. भगवान विष्णूंनी एका महाकाय आणि शक्तिशाली वराहाचे म्हणजे रानटी डुकराचे रूप धारण केले, कारण वराहामध्ये जमीन खणण्याची आणि वेगाने खाली जाण्याची अफाट शक्ती असते. त्यांनी एका उडीत समुद्राचे पाणी बाजूला केले आणि पृथ्वीची जमीन फोडून ते वेगाने पाताळाच्या दिशेने धावले. त्यांचे तीक्ष्ण दात आणि नखे जमिनीला फारत खाली जात होती. दुसऱ्या बाजूला ब्रह्मदेवांनी आपल्या सुंदर आणि वेगवान हंस पक्षाचे रूप धारण केले. हंस हा सर्वात उंच उडू शकणारा पक्षी मानला जातो. त्यांनी आपल्या पंखांच्या जोरावर आकाशात झेप घेतली आणि ते वेगाने त्या अग्निस्तंभाच्या टोकाकडे उडू लागले. ते वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने वर जात होते. आता सुरू झाली एक शर्यत, जी केवळ अंतराची नव्हती, तर ती होती सत्य शोधण्याची. विष्णू वराहाच्या रूपात खाली खाली आणि आणखी खाली जात होते. त्यांनी पहिला लोक ओलांडला, मग अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि शेवटी पाताळ लोकही ओलांडले. तिथे राहणारे नाग आणि दैत्य त्यांना पाहून बाजूला झाले. पण तो अग्निस्तंभ संपतच नव्हता. विष्णू जितके खाली जात होते तितका तो स्तंभ आणखी खोल जमिनीत रुतलेला होता. शेवटी हजारो वर्षे प्रवास करून विष्णू थकले. त्यांचे शरीर घामाने थपथपले. त्यांचा श्वास फुलला. त्यांना जाणीव झाली की हा प्रवास व्यर्थ आहे. हा स्तंभ सामान्य नाही, हे नक्कीच परब्रह्म स्वरूप आहे, ज्याला ना आदी आहे ना अंत. हा अनंत आहे. विष्णूंना आपली चूक समजली. त्यांचा अहंकार गळून पडला. त्यांनी मनोमन त्या शक्तीला प्रणाम केले आणि ठरवले की आता परत जाणेच योग्य आहे. सत्य स्वीकारण्यातच मोठेपणा आहे. इकडे वरच्या बाजूला ब्रह्मदेव हंसाच्या रूपात उडतच होते. त्यांनी ढग ओलांडले, वातावरण ओलांडले, चंद्र, सूर्य आणि नक्षत्रांचे लोक ओलांडले. ते इतके वर गेले जिथे हवाही नव्हती, पण तरीही त्या अग्निस्तंभाचे टोक त्यांना दिसत नव्हते. तो स्तंभ अजूनही वरच्या दिशेने वाढतच होता. ब्रह्मदेवांना आता भीती वाटू लागली. त्यांना वाटले की जर मी रिकाम्या हाताने परत गेलो तर विष्णू मला हसतील. माझे श्रेष्ठत्व सिद्ध होणार नाही. मी हरलो तर माझे काय होईल, या विचाराने ते अस्वस्थ झाले होते. वर्षे उलटून गेली होती.
पण त्यांना अंत सापडत नव्हता. तेव्हाच त्यांना वरून खाली पडताना एक पांढऱ्या रंगाचे सुगंधी फूल दिसले. हे केतकीचे म्हणजेच केवड्याचे फूल होते, जे गरगर फिरत खाली येत होते. ब्रह्मदेवांनी त्या फुलाला आपल्या चोचीत पकडले आणि विचारले की हे पुष्पा, तू कोण आहेस आणि कुठून येत आहेस? केतकीच्या फुलाने उत्तर दिले की हे ब्रह्मदेवा, मी केतकी आहे आणि मी या अग्निस्तंभाच्या डोक्यावरून खाली पडले आहे. पण मला खाली पडतानाच कित्येक युगे लोटली आहेत, तरीही मी अजून जमिनीपर्यंत पोहोचले नाही. विचार करा, हा स्तंभ किती मोठा असेल. हे ऐकून ब्रह्मदेवांना खात्री पटली की आपण कधीच टोकापर्यंत पोहोचू शकत नाही. पण त्यांच्या मनात एक कपटी आणि खोटा विचार आला. त्यांनी विचार केला की जर या फुलाला मी साक्षीदार बनवले तर मी जिंकू शकतो. त्यांनी केतकीला विनंती केली की हे केतकी, तू माझ्यावर एक उपकार कर. तू माझ्यासोबत खाली चल आणि विष्णूसमोर खोटी साक्ष दे की ब्रह्मदेवांनी स्तंभाचे टोक पाहिले आहे आणि मी तिथेच होते. सुरुवातीला केतकीचे फूल तयार झाले नाही. ते म्हणाले की खोटे बोलणे पाप आहे. पण ब्रह्मदेवांनी तिला आमिष दाखवले आणि थोडी भीतीही दाखवली की मी सृष्टीचा निर्माता आहे. माझे ऐकणे तुझे कर्तव्य आहे. शेवटी केतकीचे फूल तयार झाले. ब्रह्मदेव खोट्या आनंदाने आणि विजयाच्या गर्वाने खाली आले. तिथे भगवान विष्णू आपल्या मूळ रूपात आधीच हात जोडून उभे होते. विष्णूंचे डोळे मिटलेले होते आणि ते त्या अग्निस्तंभाची स्तुती करत होते. ब्रह्मदेवांना पाहताच विष्णूंनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि अत्यंत नम्रपणे म्हणाले की हे ब्रह्मदेवा, तुम्ही खरोखरच महान आहात. मी या स्तंभाचा अंत शोधू शकलो नाही. माझा प्रयत्न अपुरा पडला. मी माझी हार मान्य करतो आणि तुमचे श्रेष्ठत्व स्वीकारतो, कारण तुम्ही नक्कीच याचे टोक पाहून आला असाल. ब्रह्मदेव गर्वाने छाती फुगवून म्हणाले की हो विष्णू, मी या स्तंभाचे टोक पाहून आलो आहे. तो स्तंभ जिथे संपतो तिथे मी जाऊन आलो आणि माझ्या या गोष्टीचा पुरावा म्हणून हे केतकीचे फूल माझ्यासोबत आहे. तुम्ही या फुलाला विचारू शकता. केतकीच्या फुलानेही ठरल्याप्रमाणे खोटे सांगितले की हो विष्णू, मी साक्षी आहे की ब्रह्मदेवांनी या अग्निस्तंभाचे मस्तक पाहिले आहे. विष्णूंनी ते मान्य केले. ते पूजा करण्यासाठी पुढे सरसावणार तोच एक अकल्पनीय गोष्ट घडली. त्या अग्निस्तंभातून एक भयंकर गर्जना झाली. जशी हजारो ढग एकाच वेळी गरजावेत तसा आवाज झाला. त्या आवाजाने संपूर्ण ब्रह्मांड थरथरले. त्यातून ध्वनी उमटला, ओम ओम ओम. आणि अचानक त्या आगीच्या स्तंभाचा मध्यभाग फाटला गेला आणि त्यातून साक्षात भगवान सदाशिव प्रकट झाले. त्यांचे ते रूप इतके विराट आणि तेजस्वी होते की त्यांच्याकडे बघण्याचे धाडस कोणामध्येच नव्हते. त्यांच्या अंगाला भस्म लावलेले होते. गळ्यात साक्षात वासुकी नाग होता. जटांमध्ये गंगा होती आणि हातात त्रिशूळ होते. पण सर्वात भयानक होते त्यांचे तिसरे डोळे, जे रागाने उघडले होते. महादेवांना पाहताच विष्णूंनी त्यांना साष्टांग दंडवत घातला. ते जमिनीवर झोपून त्यांना शरण गेले. पण ब्रह्मदेव मात्र भीतीने थरथर कापू लागले. त्यांची वाचाच बसली. भगवान शंकरांनी विष्णूंना प्रेमाने उठवले आणि म्हणाले की हे नारायणा, तुम्ही सत्याचा मार्ग धरलात. तुम्ही सत्य स्वीकारले की तुम्हाला अंत सापडला नाही. जरी तुम्ही पराभूत झालात तरी सत्यामुळे तुमचा विजय झाला आहे. म्हणून आजपासून या जगात माझी पूजा होण्याआधी लोक तुमची पूजा करतील. तुम्हाला माझ्या बरोबरीचा मान मिळेल. नंतर महादेवाची नजर ब्रह्मदेवांकडे वळली. ती नजर इतकी भेदक होती की ब्रह्मदेवांचा सर्व अहंकार जळून खाक झाला. महादेव कडाडले की हे ब्रह्मदेवा, तुम्ही सृष्टीचे रचयिता असून असत्य बोललात. तुम्ही खोटेपणाचा आधार घेतलात. स्वतःला मोठे सिद्ध करण्यासाठी तुम्ही पाप केलेत. ज्या गोष्टीचा अंत नाही तिचा अंत पाहिल्याचा दावा तुम्ही केलात, हे अक्षम्य आहे आणि या कर्माची शिक्षा तुम्हाला आत्ताच मिळणार. त्याच क्षणी महादेवांनी आपल्या भ्रकुटीतून म्हणजेच भुवयांच्या मधून
एका भयानक पुरुषाला निर्माण केले. तो होता कारभैरव. भैरवाचे रूप अत्यंत उग्र होते. त्याचे डोळे आगीसारखे लाल होते. महादेवांनी आज्ञा दिली की या ब्रह्मदेवाचे ते 5वे डोके कापून टाक, ज्या डोक्याने खोटे बोलले होते. आज्ञा मिळताच भैरवाने आपल्या डाव्या हाताच्या नखांनी एका क्षणात ब्रह्मदेवांचे 5वे डोके कापून टाकले. रक्ताच्या धारा लागल्या. ब्रह्मदेव वेदनेने किंचाळले आणि महादेवांच्या चरणी पडले. ते गयावया करू लागले की मला क्षमा करा, माझ्याकडून घोर अपराध झाला. महादेवांनी त्यांना क्षमा तर केली, पण एक शापही दिला, जो आजही लागू आहे. महादेव म्हणाले की ब्रह्मदेवा, तुम्ही पूजनीय होतात, पण तुमच्या या खोटेपणामुळे आजपासून पृथ्वीवर तुमचे कोणतेही मंदिर असणार नाही. तुमची मूर्ती पूजा केली जाणार नाही. लोक तुम्हाला विसरतील. कोणत्याही उत्सवात तुमची पूजा होणार नाही. फक्त यज्ञात तुम्हाला आहुती मिळेल. पण विधिवत पूजा फक्त माझी आणि विष्णूचीच होईल. त्यानंतर महादेवांनी त्या थरथर कापणाऱ्या केतकीच्या फुलाकडे पाहिले. फूल रडत होते, पण महादेवांचा न्याय कठोर होता. ते म्हणाले की हे पुष्पा, तू देवाची साक्ष देण्यासाठी वापरले जाशील, पण तू असत्याची साथ दिलीस. त्यामुळे तू कितीही सुंदर आणि सुगंधी असलीस तरी माझ्या पूजेत तुला कधीही स्थान मिळणार नाही. जे कोणी माझ्या पिंडीवर केतकीचे फूल वाहतील त्यांची पूजा व्यर्थ जाईल. आजपासून तू माझ्यासाठी वर्ज्य आहेस. त्यानंतर भगवान शिव पुन्हा त्या अग्निस्तंभात विलीन झाले. तो प्रचंड अग्निस्तंभ हळूहळू शांत झाला आणि त्याचे रूपांतर एका लहान दगडी स्तंभात झाले, ज्याला आज आपण शिवलिंग म्हणतो. हेच ते विश्वातील पहिले शिवलिंग होते, ज्याला अनादी आणि अनंत मानले जाते. ही घटना ज्या रात्री घडली ती रात्र होती फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीची रात्र, आणि म्हणूनच त्या रात्रीला महाशिवरात्री असे नाव पडले, कारण ती शिवाची सर्वात प्रिय रात्र ठरली. भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांनी, ज्यांचा अहंकार आता नष्ट झाला होता, त्या पहिल्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. त्यांनी जंगलातून बेलाची पाने आणली आणि त्या शिवलिंगावर वाहिली. त्यांनी दुधाने आणि पाण्याने त्या शिवलिंगाला अभिषेक केला. हीच ती पहिली शिवपूजा होती जी स्वतः विष्णूंनी केली होती. मित्रांनो, आपण ऐकणार आहोत शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची संपूर्ण आणि अत्यंत रोमांचक कथा, जी ऐकताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही स्वतः त्या लग्नात उपस्थित आहात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा प्रत्येक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. त्याआधी मित्रांनो, मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलाय, तरी पण काही लोक डिसलाईक करतात. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया. फार पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा माता सतीने आपल्या वडिलांच्या म्हणजेच राजा दक्षाच्या यज्ञात पतीचा अपमान सहन न होऊन देहत्याग केला होता. सती गेल्यावर भगवान शिव अत्यंत दुःखी झाले होते. त्यांनी सतीचे पार्थिव घेऊन तांडव केले आणि शेवटी विष्णूंनी सतीच्या शरीराचे तुकडे केले, जे शक्तिपीठ बनले. त्यानंतर भगवान शिव जगापासून विरक्त झाले. त्यांच्या मनात वैराग्य भरले होते. त्यांनी कैलास पर्वतावर जाऊन समाधी लावली. ते हजारो वर्ष डोळे मिटून तपश्चर्येत बसले. त्यांना जगाशी काहीही घेणेदेणे उरले नाही. इकडे तारकासूर नावाच्या एका महाभयंकर राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वरदान मिळवले होते की त्याचा मृत्यू फक्त आणि फक्त शिवाच्या पुत्राच्या हातूनच होईल. त्याला माहीत होते की शिव तर वैराग्य घेऊन बसले आहेत. ते पुन्हा लग्न करणार नाहीत आणि त्यांना मुलगा होणार नाही. त्यामुळे आपण अमर आहोत या विचाराने तारकासुराने तिन्ही लोकात हाहाकार माजवला. त्याने देवांना स्वर्गातून हाकलून दिले. ऋषीमुनींचे यज्ञ बंद पाडले. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. देवांना समजले की जोपर्यंत शिव पुन्हा विवाह करत नाहीत तोपर्यंत आपले रक्षण होणे शक्य नाही.
पण शिवाची समाधी कोण भंग करणार आणि त्यांच्याशी लग्न करायला कोण तयार होणार? त्याच वेळी हिमालय पर्वतराजा हिमवान आणि त्यांची पत्नी मेनावती यांच्या पोटी साक्षात आदी मायेने जन्म घेतला. तिचे नाव ठेवले पार्वती. तिलाच उमा, गौरी आणि शैलपुत्री अशा अनेक नावांनी ओळखले जाते. पार्वती लहानपणापासूनच वेगळी होती. जेव्हा ती लहान होती तेव्हा तिचे पहिले शब्द आई किंवा बाबा नव्हते, तर तिचे पहिले शब्द होते ओम नमः शिवाय. नारद मुनी जेव्हा हिमालयात आले आणि त्यांनी पार्वतीचा हात पाहिला तेव्हा त्यांनी सांगितले की हिचे नशीब सामान्य नाही. हिला असा पती मिळेल जो अंगाला भस्म लावतो, ज्याला घर नाही, जो स्मशानात राहतो आणि जो देवांचा देव आहे. हे ऐकून आई मेनावतीला काळजी वाटली, पण पार्वतीला मात्र आनंद झाला, कारण तिला माहीत होते की ती याच कारणासाठी जन्माला आली आहे. पार्वती मोठी झाली आणि तिने आपल्या वडिलांना सांगितले की मला शिवाशीच विवाह करायचा आहे. ती शिवाच्या सेवेसाठी कैलास पर्वतावर गेली. महादेव समाधीत बसले होते. पार्वती रोज त्यांचे अंगण झाडत असे, त्यांच्यासाठी फुले आणत असे, त्यांची पूजा करत असे. पण महादेवांचे लक्ष तिच्याकडे नव्हते. ते आपल्याच ध्यानात मग्न होते. इकडे देवांना घाई झाली होती की शिवाची समाधी लवकर तुटावी. म्हणून इंद्राने कामदेवाला, म्हणजेच प्रेमाच्या देवाला, कैलासावर पाठवले. कारदेवाने तिथे जाऊन वसंताचे वातावरण तयार केले. सर्वत्र फुले उमलली, सुगंध दरवळला आणि कामदेवाने लपून महादेवांवर फुलांचा बाण सोडला. तो बाण लागताच महादेवांची समाधी भंग पावली. त्यांच्या मनात थोडी चंचलता आली. त्यांनी डोळे उघडले आणि पाहिले की कोण आहे ज्याने माझ्या ध्यानात विघ्न आणले आहे. त्यांना समोर झारामागे लपलेला कामदेव दिसला. महादेवांचा राग अनावर झाला. त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून निघालेल्या प्रलयंकारी आगीने कामदेवाला तिथेच जाळून भस्म केले. हे पाहून पार्वती घाबरली, पण ती जागेवरून हलली नाही. रती म्हणजेच कामदेवाची पत्नी तिथे येऊन रडू लागली. महादेवांनी तिला वरदान दिले की द्वापार युगात तुझा पती कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल, पण आता तो अनंग म्हणजे शरीराशिवाय राहील. कामदेव जळाल्यावर महादेवांनी पार्वतीकडे पाहिले आणि ते तिथून निघून दुसऱ्या शिखरावर तपश्चर्येला गेले. पार्वतीने विचार केला की केवळ सौंदर्याने आणि सेवेने महादेवांना मिळवता येणार नाही. त्यांना मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्येची गरज आहे. आणि मग सुरू झाला एक असा प्रवास जो पाहून तीनही लोक थक्क झाले. राजकुमारी पार्वतीने आपले दागिने आणि रेशमी कपडे उतरवले. तिने वल्कले परिधान केली आणि ती उघड्या आकाशाखाली तपश्चर्येला बसली. ऊन असो, पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी, पार्वती जागेवरून हलली नाही. सुरुवातीची काही वर्ष तिने फक्त फळे खाऊन काढली. त्यानंतरची काही वर्ष तिने फक्त झाडांची गळून पडलेली पाने खाऊन तपश्चर्या केली, म्हणून तिला पर्णा असे नाव पडले. पण त्यानंतर तिने तेही सोडले. तिने अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग केला आणि ती फक्त हवेवर जिवंत राहून तपश्चर्या करू लागली. तिने पानांचाही त्याग केला, म्हणून तिला अपर्णा असे नाव मिळाले. तिची ही अवस्था पाहून तिची आई मेनावती रडायची आणि म्हणायची, उमा म्हणजे हे मुली, नको करू हे तप. पण पार्वतीचा निश्चय अढळ होता. तिने तब्बल 3000 वर्ष अशी कठोर तपश्चर्या केली. तिचे शरीर सुकले होते, पण चेहऱ्यावरचे तेज सूर्यासारखे तळपत होते. तिची तपश्चर्या पाहून अखेर महादेवांचे आसन डळमळले. त्यांना राहावले नाही, पण त्यांना पार्वतीची परीक्षा घ्यायची होती की तिचे प्रेम खरे आहे, ती फक्त हट्ट आहे. म्हणून भगवान शिव एका बटूचे
म्हणजेच एका तरुण ब्राह्मणाचे रूप घेऊन पार्वतीच्या आश्रमात आले. पार्वतीने त्या ब्राह्मणाचे स्वागत केले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की हे देवी, तू कोणासाठी इतकी कठोर तपश्चर्या करत आहेस? तू तर इतकी सुंदर आणि नाजूक आहेस. तुला तर एखादा राजपुत्र शोभून दिसेल. पार्वतीने हात जोडून सांगितले की मला फक्त आणि फक्त भगवान शंकरांशी विवाह करायचा आहे. हे ऐकून तो ब्राह्मण जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला की काय, त्या शंकराशी? त्या महादेवाला ना घर आहे ना दार. तो तर स्मशानात राहतो, अंगाला चितेची राख फासतो, गळ्यात सापांच्या माळा घालतो. त्याला आईबाप नाहीत. त्याचे मित्र म्हणजे भूते आणि पिशाच्च आहेत. त्याच्याकडे तुला देण्यासाठी ना दागिने आहेत ना चांगले कपडे. त्याच्याशी लग्न करून तू काय सुखी होणार आहेस? त्यापेक्षा विष्णू किंवा इतर कोणत्याही देवाचा विचार कर. महादेवांची ही निंदा ऐकून पार्वतीला प्रचंड राग आला. तिचे डोळे रागाने लाल झाले. ती म्हणाली की बस करा. आता एक शब्दही बोलू नका. तुम्हाला त्या महादेवाचे स्वरूप काय कळणार? जे स्वतःच ब्रह्मांड आहेत, त्यांना घराची काय गरज? आणि जे स्वतःच सौंदर्य आहेत, त्यांना दागिन्यांची काय गरज? तुम्हाला त्यांचे फक्त बाह्यरूप दिसते, पण मला त्यांचे अंतरंग माहीत आहे. तुम्ही इथे आलात म्हणून तुमचा आदर केला, पण आता तुम्ही माझ्या आराध्य दैवताची निंदा करत आहात. त्यामुळे मी आता इथे एक क्षणही थांबणार नाही. पार्वती तिथून रागाने निघून जाणार इतक्यात त्या ब्राह्मणाचे रूप बदलले आणि तिथे साक्षात चंद्रमौली भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी हसून पार्वतीचा हात धरला आणि म्हणाले की हे देवी, थांब. मी तर फक्त तुझी परीक्षा घेत होतो. आज तुझ्या तपश्चर्येने आणि तुझ्या प्रेमाने मला जिंकले आहे. आजपासून मी तुझा दास झालो आहे. पार्वतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने महादेवांना वंदन केले आणि महादेवांनी तिला वचन दिले की मी लवकरच तुझा हात मागायला तुझ्या घरी येईन. त्यानंतर सप्तर्षी म्हणजेच 7 ऋषी हिमालयात राजा हिमवानकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. हिमवान आणि मेनावतीला खूप आनंद झाला की आपली मुलगी ज्यासाठी तप करत होती ते फळ मिळाले. लग्नाची तयारी सुरू झाली. ही काही सामान्य तयारी नव्हती. संपूर्ण हिमालयाला सजवण्यात आले होते. रत्नांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. सोन्याचे मंडप उभारले गेले होते. कारण जावई सामान्य नव्हता. महादेवांची तयारीच वेगळी होती. त्यांनी आपल्या जटा मोकळ्या सोडल्या होत्या. अंगाला ताज्या चितेची राख फासली होती. गळ्यात आणि हातावर जिवंत साप वळवळत होते. कमरेला वाघाचे कातडे गुंडाळले होते. एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात डमरू होता आणि त्यांचे वाहन होते नंदी बैल. पण सर्वात भयानक होते त्यांचे वऱ्हाडी. देवांची वरात पुढे चालत होती आणि महादेवांची वरात मागे होती. महादेवांच्या वरातीत कोण होते? तर 3 डोळे असलेली भूते. कोणाचे डोके पोटावर होते तर कोणाचे पाय उलटे होते. डाकिनी, शाकिनी, वेताळ, पिशाच्च आणि सर्व प्रकारचे गण नाचत गात चालले होते. ते विचित्र आवाज काढत होते. कोणी शिंगे वाजवत होते तर कोणी हाडे वाजवत होते. जेव्हा ही वरात हिमालयाच्या दारात पोहोचली तेव्हा स्वागत करण्यासाठी राजा हिमवान आणि राणी मेनावती सोन्याचे ताट घेऊन उभे होते. त्यांनी आधी इंद्राला पाहिले. तेव्हा त्यांना वाटले की हाच जावई असावा. किती सुंदर रूप आहे. तेव्हा नारदांनी सांगितले की नाही, हा तर जावयाचा सेवक आहे. मेनावतीला खूप आनंद झाला की जर सेवक इतका सुंदर आहे तर मालक किती सुंदर असेल. त्यानंतर त्यांनी विष्णूंना पाहिले. ते तर चतुर्भुज नारायण होते. मेनावतीला वाटले नक्कीच हेच जावई असणार. पण नारदांनी सांगितले की नाही नाही, हे तर जावयाचे मित्र आहेत. आता मेनावतीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि त्याच वेळी तिथे महादेवांचे आगमन झाले. नंदीवर बसलेले
अंगाला राख फासलेले आणि मागे भूतांची टोळी नाचत असलेली. ते दृश्य पाहून राणी मेनावती जागीच चक्कर येऊन पडली. जेव्हा त्या सावध झाल्या तेव्हा त्याने हंबरडा फोडला. त्या रडत म्हणाल्या की हे नारदा, तुम्ही माझ्या मुलीचा घात केलात. या भिकाऱ्याशी लग्न लावण्यासाठी माझ्या मुलीने तपश्चर्या केली का? याच्या गळ्यात साप आहेत. हा तर अमंगल आहे. मी माझी मुलगी याला देण्यापेक्षा तिला विहिरीत ढकलून देईन किंवा विष खाईन, पण हे लग्न होऊ देणार नाही. तिथे एकच गोंधळ उडाला. पार्वती आईला समजावत होती की आई, हेच विश्वरूप आहे, पण आई ऐकायला तयार नव्हती. तिला आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटत होती. वातावरण गंभीर झाले होते. तेव्हा भगवान विष्णू पुढे आले आणि त्यांनी महादेवांना विनंती केली की हे प्रभू, तुमचे हे रूप भक्तांसाठी ठीक आहे, पण सासूबाईंना हे रूप पचनी पडत नाहीये. कृपया तुम्ही त्यांच्यासाठी तुमचे सुंदर रूप धारण करा. भगवान शिवांनी ते मान्य केले आणि मग तिथे एक चमत्कार झाला. त्या भस्माने माखलेल्या शरीराचे रूपांतर एका अत्यंत देखण्या आणि दिव्य पुरुषात झाले, ज्याचे नाव आहे सुंदर मूर्ती किंवा चंद्रशेखर रूप. महादेवांचे ते रूप इतके सुंदर होते की करोडो कामदेव त्यांच्यावरून ओवाळून टाकावेत. त्यांनी रेशमी वस्त्रे परिधान केली. अंगावर दिव्य अलंकार आले. गळ्यातील सापांचे रूपांतर सोन्याच्या हारात झाले. त्यांचे ते रूप पाहून मेनावतीचे डोळे दिपले. तिला विश्वास बसेना की हा तोच जावई आहे. ती धावत जाऊन पाया पडली आणि म्हणाली की प्रभू, मला क्षमा करा, मी तुम्हाला ओळखले नाही. त्यानंतर लग्नाचा सोहळा सुरू झाला. सोन्याच्या मंडपात रत्नजडित चौरंगावर शिव आणि पार्वती समोरासमोर बसले. ब्रह्मदेव या लग्नाचे पुरोहित होते. त्यांनी मंत्र उच्चारण्यास सुरुवात केली. तेव्हा एक गंमत झाली. लग्नात गोत्र विचारतात. जेव्हा ब्रह्मदेवांनी महादेवांना विचारले की तुमचे गोत्र काय आणि तुमचे वडील कोण, तेव्हा महादेव शांत बसले. नारदांनी सांगितले की अहो, यांना ना गोत्र आहे ना कुळ. हे स्वयंभू आहेत. हेच सर्वांचे बाप आहेत. यांचे बाप कोण असणार? पण रीतीप्रमाणे काहीतरी सांगावे लागेल. म्हणून शिवाने आपले गोत्र, नाद आणि प्रवर धक्का सांगितले. या लग्नात सर्वात महत्वाचा विधी म्हणजे कन्यादान. हे कन्यादान करण्यासाठी भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी पुढे आले, कारण पार्वतीने विष्णूंना आपला भाऊ मानले होते. विष्णूंनी पार्वतीचा हात महादेवांच्या हातात दिला आणि त्या क्षणी स्वर्गातून फुलांचा वर्षाव झाला. देवांनी दुंदुभी वाजवल्या. संपूर्ण ब्रह्मांड आनंदाने डोलू लागले, कारण हे फक्त लग्न नव्हते, तर हे प्रकृती आणि पुरुषाचे मिलन होते. हे शिव आणि शक्तीचे एकत्रीकरण होते. लग्नाचा दिवस उजागला आणि मग सुरू झाली ती ऐतिहासिक वरात, जी आजही पुराणांमध्ये गायली जाते. लग्नाला सर्व देव आले होते. भगवान विष्णू गरुडावर बसून आले होते. ब्रह्मदेव हंसावर बसून आले होते. इंद्र ऐरावतावर बसून आले होते. सर्व देवांचे रथ सोन्याचे होते. त्यांचे कपडे रेशमी होते. दागिने हिऱ्यांचे होते. गंधर्व गात होते. अप्सरा नाचत होत्या. पण खरी गंमत तर तेव्हा झाली जेव्हा नवरदेव म्हणजेच आपले भोलेनाथ तिथे आले. लग्नानंतर जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र वातावरण भावूक झाले. जी मुलगी इतकी वर्ष डोळ्यासमोर वाढली ती आता सासरी जाणार होती. मेनावती आणि हिमवान रडू लागले. पार्वतीने आईची समजूत काढली की आई, मी जरी शरीराने कैलासावर जात असले तरी मनाने मी नेहमी तुझ्याजवळ असेन आणि जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा मी तुझ्या भेटीला येईन. मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, कैलासावर पोहोचल्यावर सुद्धा एक गंमत झाली. महादेवांना राहण्यासाठी घर नव्हते आणि पार्वती तर नवीन नवरी होती. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या ऋषींच्या पत्नींनी म्हणजे अरुंधती आणि अनुसूया यांनी महादेवांना थट्टा केली की अरे देवा, तुम्ही जगाचे मालक आणि बायकोला ठेवायला छत नाही. हे ऐकून महादेवांनी लगेच विश्वकर्मांना बोलावले आणि सांगितले की असे घर बांधा जे तिन्ही लोकात नसेल. आणि तेव्हा तयार झाली ती सोन्याची लंका. पण गंमत बघा,
गृहप्रवेशाच्या वेळी रावण, जो महादेवाचा भक्त होता आणि पौरोहित्य करायला आला होता, त्याने दक्षिणेत तेच घर मागून घेतले आणि महादेवांनी क्षणाचाही विचार न करता ते सोन्याचे घर रावणाला देऊन टाकले. पार्वतीनं विचारले की आता आपण कुठे राहणार? तर महादेव हसले आणि म्हणाले की प्रिये, हे घर तुझेच होते, पण तुझा पती या उघड्या आकाशाखाली जास्त आनंदी आहे आणि जिथे तू आहेस तिथे मला महालाची काय गरज? आणि पार्वती हसून त्यांच्यासोबत ती राहायला गेली. अशा प्रकारे हा अद्भुत विवाह सोहळा पार पडला. या कथेमध्ये प्रत्येक प्रसंगात एक शिकवण आहे. नारदांचा प्रसंग शिकवतो की नशीब कोणी बदलू शकत नाही. सप्तर्षींचा प्रसंग शिकवतो की आपली श्रद्धा अढळ असली पाहिजे. वरातीचा प्रसंग शिकवतो की माणसाच्या बाह्य रूपावरून त्याचे परीक्षण करू नये. आणि सोन्याची लंका दान करण्याचा प्रसंग शिकवतो की संसारात भौतिक गोष्टींपेक्षा एकमेकांची साथ महत्वाची असते. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या रात्री ही कथा ऐकण्याचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या रात्री शिव आणि पार्वती पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि ज्या घरात ही कथा चालू असते किंवा जिथे या कथेचे स्मरण केले जाते तिथे ते काही क्षणांसाठी का होईना पण नक्की थांबतात आणि आशीर्वाद देतात. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या रात्री ही कथा ऐकण्याचे खूप महत्त्व आहे. नमस्कार शिवभक्तांनो. तर आजची ही कथा तुमच्यासाठीच आहे. ही कथा आहे एका अशा क्रूर शिकाऱ्याची ज्याच्या हाताला रक्ताचा वास लागला होता, ज्याला दया, माया, प्रेम हे शब्दच माहीत नव्हते. पण एका रात्रीच्या, होय, फक्त एका रात्रीच्या नकळत घडलेल्या घटनेने त्याचे नशीब असे काही पालटले की साक्षात मृत्यूची देवता यमराज सुद्धा त्याचे प्राण घ्यायला घाबरले. त्याआधी मित्रांनो, मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलाय, तरी पण काही लोक डिसलाईक करतात. जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया. फार वर्षांपूर्वीची सत्ययुगाची ही गोष्ट आहे. आपल्या पवित्र भारतवर्षात इक्ष्वाकू नावाचा एक महान आणि तेजस्वी वंश होऊन गेला. याच कुळात चित्रभानू नावाचा एक अतिशय पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा राज्य करत होता. राजा चित्रभानू जितका रणांगणात शूर होता तितकाच तो मनाने हळवा आणि धर्मनिष्ठ होता. त्याच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी होती. कोणालाही कसलीही कमतरता नव्हती. पण या राजाची एक सवय मात्र सर्वांना, अगदी त्याच्या राण्यांना आणि मंत्र्यांना सुद्धा बुचकळ्यात टाकत असे. ती म्हणजे जेव्हा जेव्हा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्रीचा पवित्र दिवस येत असे तेव्हा राजा चित्रभानू एकदम बदलून जात असे. तो स्वतःचे सर्व राजसी थाट, सोन्या मोत्यांचे दागिने, रेशमी वस्त्रे सोडून देत असे. त्याऐवजी तो साध्या सुती कपड्यात किंवा वल्कले नेसून राहायचा. त्या दिवशी तो कडकडीत निर्जली उपवास करायचा आणि दिवस रात्र फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत शंकराच्या ध्यानात मग्न राहायचा. असाच एक महाशिवरात्रीचा पावन दिवस उगवला होता. संपूर्ण नगर दिव्यांच्या रोषणाईने नटलेले होते. मंदिरांमधून घंटांचे नाद आणि शंखध्वनी घुमत होते. हवेत एक वेगळीच पवित्रता होती. राजा चित्रभानू नेहमीप्रमाणे उपवास करून राजवाड्यातील शिवमंदिरात पूजेला बसले होते. त्यांचे डोळे मिटलेले होते आणि मन शंकराच्या चरणी लीन झाले होते. त्याचवेळी तिथे एक महान तपस्वी ऋषींचे आगमन झाले. त्यांचे नाव होते महर्षी अष्टावक्र. हे ऋषी म्हणजे साक्षात ज्ञानाचा आणि तपाचा महासागर होते. त्यांचे तेज सूर्यासारखे प्रखर होते. महर्षींनी मंदिरात प्रवेश केला आणि त्यांनी एक अद्भुत दृश्य पाहिले. त्यांनी पाहिले की राजा चित्रभानू, जो एका विशाल साम्राज्याचा अधिपती आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर हजारो दास दासी तत्पर असतात, ज्याच्या ताटात 56 भोग वाढलेले असतात, तो राजा आज स्वतः भुकेला राहून, तहानेला राहून जमिनीवर साध्या आसनावर बसला आहे
आणि एकाग्र मनाने शंकराची आराधना करत आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. ऋषींना राजाची ही अवस्था पाहून नवल वाटले. त्यांच्या मनात कुतूहल जागे झाले. त्यांनी राजाचे ध्यान पूर्ण होण्याची वाट पाहिली. पूजा संपल्यावर राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. महर्षी अष्टावक्र राजाला आशीर्वाद देत म्हणाले, हे राजन, तुझे कल्याण असो. पण माझ्या मनात एक शंका आहे. तू तर या पृथ्वीचा स्वामी आहेस. तुझ्याकडे कशाचीही कमतरता नाही. मग तुला असे शरीर कष्ट होण्याची, असा कठीण उपवास करण्याची काय गरज आहे? आणि मला एक सांग, तू इतर सणांपेक्षा या महाशिवरात्रीलाच इतके महत्त्व का देतोस? तुझे हे शिवप्रेम पाहून मला वाटते की तुझा आणि महादेवाचा नक्कीच काहीतरी जुना आणि खोल संबंध आहे. यामागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असले पाहिजे. ऋषींचे हे बोलणे ऐकून राजा चित्रभानूच्या चेहऱ्यावर एक शांत आणि गूढ हास्य उमटले. त्याच्या डोळ्यासमोर त्याचा भूतकाळ उभा राहिला. राजाने हात जोडले आणि अत्यंत विनम्रतेने म्हणाला, हे मुनिवर्य, आपली शंका अगदी योग्य आहे. आपण त्रिकालज्ञानी आहात. आपल्यापासून काहीच लपलेले नाही. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्याचे ते सत्य सांगणार आहे, जे मी आतापर्यंत कोणालाही सांगितले नाही. महादेवाच्या कृपेने मी जातीस्मर आहे. म्हणजे मला माझा पूर्वजन्म पूर्णपणे आठवतो. आज मी जो काही राजा म्हणून येथे बसलो आहे, ते माझ्या पराक्रमाचे फळ नाही, तर ते केवळ त्या भोळ्या सांबाच्या महादेवाच्या कृपेचे आणि एका रात्रीच्या नकळत घडलेल्या उपवासाचे फळ आहे. ऋषींनी उत्सुकतेने विचारले, काय? पूर्वजन्म सांग राजा, काय आहे तुझा इतिहास? राजा पुढे सांगू लागला, हे ऋषीवर ऐका. पूर्वजन्मात मी राजा नव्हतो आणि माझा जन्म कोणत्याही राजघराण्यात झाला नव्हता. त्या जन्मात माझे नाव सुस्वर होते आणि मी एक शिकारी होतो. होय, एक क्रूर शिकारी, ज्याला दया, माया, प्रेम, अहिंसा हे शब्दच माहीत नव्हते. माझा जन्मच जंगलात झाला होता आणि जंगलातच मी वाढलो होतो. प्राण्यांना मारणे हाच माझा खेळ होता आणि तोच माझा व्यवसाय होता. राजाचा आवाज थोडा जड झाला. रोज सकाळी उठायचे, खांद्यावर धनुष्यबाण घ्यायचे आणि जंगलात जाऊन निष्पाप प्राण्यांची शिकार करायची. त्यांना निर्दयपणे मारायचे आणि त्यांचे मांस विकून आपल्या कुटुंबाचे पोट भरायचे. हेच माझे कर्म होते आणि हाच माझा धर्म होता. मला पाप आणि पुण्य यातील फरक कधीच समजला नाही. असाच एक दिवस उजाडला. योगायोगाने तो दिवस फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्रीचा होता. पण एक अडाणी शिकारी म्हणून मला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्या दिवशी माझ्या घरात परिस्थिती खूप बिकट होती. खायला अन्नाचा एकही दाणा नव्हता. माझी लहान मुले भुकेने व्याकुळ होऊन रडत होती आणि माझ्या बायकोच्या डोळ्यात भविष्याची चिंता होती. काहीही करून आज अन्न आणा, असे तिने मला बजावले होते. मला त्या दिवशी शिकार मिळवणे भाग होते, नाहीतर माझे कुटुंब उपाशी राहिले असते. मी खांद्यावर बाणांचा भाता अडकवला, हातात धनुष्य घेतले आणि रागाच्या भरात भुकेच्या आगीत जळत जंगलाच्या दिशेने निघून गेलो. राजा चित्रभानू सांगत होता, सकाळपासून दुपार झाली. मी वणवण भटकत होतो. उन्हाचे चटके बसत होते. घशाला कोरड पडली होती. पण नशिबाचा खेळ बघा मुनिवर्य, त्या दिवशी मला एकही शिकार मिळाली नाही. जंगलात जणू शांतता पसरली होती. साधे ससे किंवा पक्षीसुद्धा माझ्या नजरेस पडले नाहीत. मी हताश झालो होतो. मला रिकाम्या हाताने घरी जायची भीती वाटत होती, कारण रिकाम्या हाताने गेलो तर मुलांचे भुकेलेले चेहरे मला पाहुले नसते. हळूहळू सूर्य मावळू लागला. जंगलात अंधाराचे साम्राज्य पसरू लागले. आता मला भीती वाटू लागली, कारण रात्रीच्या वेळी जंगल हे मृत्यूचा सापळा असते. तिथे वाघ, सिंह आणि कोल्ह्यांचे राज्य असते. जमिनीवर झोपणे किंवा थांबणे म्हणजे स्वतःला मृत्यूच्या हवाली करणे होते. त्यामुळे मी ठरवले की आजची रात्र घरी न जाता जंगलातच काढावी आणि उद्या सकाळी काहीतरी शिकार घेऊनच घरी परतावे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मी एका पाण्याच्या तलावाच्या काठी असलेल्या एका मोठ्या आणि जुन्या झाडाचा आश्रय घेतला. ते झाड योगायोगाने बेलाचे झाड होते. होय, ज्याला आपण बिल्वपत्र म्हणतो.
आणि जे महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्याचे ते झाड होते. पण मला त्याचे काहीच महत्त्व माहीत नव्हते. मी त्या झाडाच्या एका मजबूत आणि उंच फांदीवर जाऊन बसलो. दिवसभर काहीही खाल्ले नसल्यामुळे माझे पोट रिकामे होते. त्यामुळे माझा कडकडीत उपवास झाला होता. तहान लागली होती, पण पाणी पिण्याची सोय नव्हती. माझ्या कमरेला एक छोटे पाण्याचे भांडे होते, पण मी हालचाल केली तर ते सांडेल आणि मला खाली उतरून पाणी प्यावे लागेल. या भीतीने मी तसेच बसून राहिलो. रात्र जसजशी गडद होत होती तशी थंडी वाढत होती. जंगलातील भयानक आवाज वाढले होते. रातकिड्यांची किरकिर, दूरवरून येणारा वाघाचा डरकाळीचा आवाज, सर्व काही भीतीदायक होते. मला झोप येऊ नये म्हणून आणि मनातली अस्वस्थता, मुलांच्या भुकेची चिंता घालवण्यासाठी मी काहीतरी करत राहावे म्हणून त्या झाडाची पाने तोडून खाली टाकू लागलो. मला अजिबात कल्पना नव्हती की त्या झाडाच्या अगदी मुळाशी, जिथे पालापाचोळा साचला होता, तिथे एक प्राचीन शिवलिंग दगलेले होते. मी वरून तोडलेली ती पवित्र बेलपत्र नकळत थेट त्या शिवलिंगावर पडत होती. माझ्या हालचालीमुळे पाण्याच्या भांड्यातून काही थेंबही खाली सांडले आणि अशा प्रकारे माझ्या नकळत त्या अंधाऱ्या रात्री, त्या घनघोर जंगलात साक्षात महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक सुरू झाला होता. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला होता. मी फांदीवर बसून डोळ्यात तेल घालून जागा होतो. माझी नजर समोरच्या पाणवठ्यावर होती. मला खात्री होती की कोणीतरी प्राणी पाणी प्यायला नक्की येईल. आणि इतक्यात तिथे पानांची सळसळ झाली. अंधारात 2 चमकणारे डोळे मला दिसले. एक हरिणी, होय, एक गर्भवती हरिणी आपली तहान भागवण्यासाठी तिथे आली होती. ती दिसायला खूप सुंदर आणि नाजूक होती. माझ्या शिकाऱ्याच्या डोळ्यांनी तिला हेरले. माझ्या मनात आनंदाची लहर पसरली. मला वाटले, चला, देवाने माझ्या मुलांच्या अन्नाची सोय केली. मी अतिशय सावधतेने धनुष्यावर बाण चढवला, दोरी ताणली आणि तिच्यावर अचूक नेम धरला. मी बाण सोडणारच होतो की माझ्या हालचालीमुळे पुन्हा झाडावरून काही बेलपत्र आणि पाण्याचे काही थेंब खाली शिवलिंगावर पडले आणि नकळत माझ्या हातून पहिल्या प्रहरची शिवपूजा पूर्ण झाली. धनुष्याच्या दोरीचा टणत्कार ऐकून ती हरिणी दचकली. तिने वर पाहिले. मला झाडावर धनुष्य रोखून बसलेले पाहिले, पण ती पळाली नाही. तिने माझ्याकडे पाहिले आणि आश्चर्य म्हणजे ती मानवी भाषेत माझ्याशी बोलू लागली. ती म्हणाली, हे शिकाऱ्या, थांब, मला मारू नकोस. मी थक्क झालो. एक प्राणी माझ्याशी मानवी भाषेत बोलतोय? पण तरीही माझे कठोर मन विरघळले नाही. मी रागाने म्हणालो, का? मी तुला का सोडू? माझी मुले घरी उपाशी आहेत. तुला मारणे हे माझे काम आहे आणि तोच माझा धर्म आहे. आज तू माझे भक्ष्य आहेस. त्यावर त्या हरिणीने जे उत्तर दिले ते ऐकून माझे काळीज थोडा वेळ थांबले. ती हरिणी डोळ्यात पाणी आणून अत्यंत काकुळतीने म्हणाली, हे व्याधा, मी तुझे दुःख समजू शकते. तुझी मुले भुकेली आहेत हे मला मान्य आहे. पण तू माझे दुःख समजून घे. मी गर्भार आहे. माझ्या पोटात एक जीव वाढत आहे. सध्या मी माझ्या प्रसूतीसाठी सुरक्षित जागा शोधत आहे. जर तू मला आता मारलंस तर एकाच वेळी 2 जीवांची हत्या होईल. तू थोडा विचार कर. तुझ्याही घरी मुले आहेत. एका आईला तिच्या बाळापासून वेगळे करण्याचे, एका न जन्मलेल्या जीवाला मारण्याचे महापाप तू करू नकोस. मी विचारात पडलो. तिच्या डोळ्यातील ती आर्जव, ती भीती आणि तरीही सत्य सांगण्याची हिंमत पाहून माझा हात थरथरला. ती पुढे म्हणाली, मी तुला वचन देते. मी तुला शपथ घेऊन सांगते की मी माझ्या पिल्लाला जन्म देऊन त्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून तुझ्याकडे स्वतःहून परत येईन. मी सूर्य, चंद्र, अग्नी, वायू आणि या 5 महाभूतांची शपथ घेऊन सांगते की मी खोटे बोलणार नाही. मला फक्त थोडा वेळ दे. तिचे ते करुण शब्द आणि सत्यावरील इतका गाढ विश्वास पाहून माझा कठोर शिकारी बाणा थोडा सैल झाला. माझ्या मनात कुठेतरी दयेचा एक सूक्ष्म अंकुर फुटला. मी विचार केला की बघूया तरी ही परत येते का, की हा फक्त जीव वाचवण्याचा बहाणा आहे. मी धनुष्य खाली केले आणि कठोर आवाजात म्हणालो, ठीक आहे,
जा, पण लक्षात ठेव, जर तू परत आली नाहीस तर माझ्या मुलांच्या उपाशी राहण्याचे पाप तुला लागेल आणि मी तुला शोधून काढीन. हरिणीने कृतज्ञतेने मान डोलावली आणि ती तिथून वेगाने निघून गेली. ती गेल्यावर पुन्हा जंगलात भयान शांतता पसरली. आता रात्र अधिकच गडद झाली होती. मला पुन्हा भूक आणि तहान लागली होती. मी विचार करू लागलो की मी चूक तर नाही ना केली. हातात आलेली शिकार सोडली, आता मुले काय खाणार या विचारात मी पुन्हा अस्वस्थ झालो आणि वेळ घालवण्यासाठी पुन्हा झाडाची पाने तोडून खाली टाकू लागलो. पुन्हा ती बेलपत्र शिवलिंगावर पडली आणि माझा अभिषेक सुरूच राहिला. इतक्यात थोड्या वेळानं तिथे दुसरी हरणी आली. ही आधीच्या हरणीची बहीण होती. ती सुद्धा पाणी पिण्यासाठी आली होती. मी पुन्हा सावध झालो. मला वाटले, चला, पहिली गेली पण दुसरी सापडली. मी पुन्हा बाण रोखला. पुन्हा बेलपत्र खाली पडली आणि दुसऱ्या प्रहरची पूजा झाली. त्या हरणीनेही मला पाहिले. ती घाबरली नाही. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, हे शिकाऱ्या, मला मारण्याआधी माझे म्हणणे ऐक. मी माझ्या जोडीदाराचा शोध घेत आहे. मी खूप दिवसांपासून त्याला भेटले नाही. माझे मन त्याच्या भेटीसाठी व्याकुळ झाले आहे. मला फक्त एकदा त्याला भेटू दे. मी त्याला शेवटचे पाहून आणि त्याचा निरोप घेऊन तुझ्याकडे परत येईन. हे माझे वचन आहे. मी पुन्हा पेचात पडलो. हे प्राणी मरणाच्या दारात असूनही खोटे का बोलत नाहीत? मृत्यू समोर दिसत असूनही यांना आपल्या प्रेमाची आणि कर्तव्याची जाणीव कशी काय आहे? मी तिलाही जाऊ दिले. आता मला माझ्या स्वतःच्या निर्णयावरच शंका येऊ लागली होती. दुसरी हरणी गेल्यावर माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. मला कळून चुकले होते की आजची रात्र काहीतरी वेगळी आहे. आजपर्यंत मी हजारो प्राण्यांची शिकार केली होती, पण कोणाच्याही डोळ्यात मला इतका आत्मविश्वास, इतके प्रेम आणि इतके सत्य दिसले नव्हते. आता तिसऱ्या प्रहरची वेळ झाली होती. चंद्र डोक्यावर आला होता आणि थंडीनं अंग काकडून निघत होते. मला भूक तर लागलीच होती, पण आता मला त्या प्राण्यांच्या परत येण्याची जास्त ओढ लागली होती. ते खरंच येतील का? हा प्रश्न मला सतावत होता. मी झाडावर बसून विचार करत असतानाच मला खाली काहीतरी मोठी हालचाल जाणवली. मी सावध होऊन पाहिले तर काय, एक धष्टपुष्ट आणि रुबाबदार मृग म्हणजे एक नरहरीण तिथे पाणी पिण्यासाठी आला होता. तो आपल्या कुटुंबाच्या शोधात व्याकुळ झाला होता. त्याला पाहताच माझ्या डोळ्यात चमक आली. मला वाटले की मघाशी 2 हरणी गेल्या तर गेल्या, पण आता हा मोठा नर आपल्या तावडीत सापडला आहे. याचे मांस तर माझ्या कुटुंबाला 4 दिवस पुरेल. आजची रात्र सार्थकी लागली. मी क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा धनुष्यावर बाण चढवला. त्याने दोरी ताणली आणि त्याचा नेम धरला. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. माझ्या या हालचालीमुळे पुन्हा फांदी हलली आणि त्यावरून काही ताजी बेलपत्र आणि पाण्याचे काही थेंब खाली असलेल्या शिवलिंगावर पडले. तिसऱ्या प्रहरची पूजा नकळत पूर्ण झाली होती आणि महादेवाची कृपा त्या शिकाऱ्यावर बरसली होती. बाणाची सळसळ ऐकून त्या मृगानं वर पाहिले. तो घाबरला नाही किंवा पळाला नाही, तर त्याने अतिशय करुण आणि गंभीर स्वरात मला विचारले, हे पारधी, तू मला मारण्यासाठी सज्ज झाला आहेस, पण त्याआधी माझे एक म्हणणे ऐक. मी माझ्या कुटुंबाचा शोध घेत आहे. माझी पत्नी आणि मुले याच वाटेने आली होती. जर तू त्यांना मारले असशील तर मलाही मारून टाक, कारण त्यांच्याशिवाय जगणे मला मान्य नाही. माझा संसारच उद्ध्वस्त झाला असेल तर मी जगून काय करू? आणि तो पुढे म्हणाला, पण जर तू त्यांना सोडले असशील तर मलाही थोडा वेळ दे. मी त्यांना शेवटचे भेटून त्यांचा निरोप घेऊन त्यांची क्षमा मागून तुझ्यासमोर हजर होतो, कारण प्रेमाचा आणि कर्तव्याचा धर्म मला हेच सांगतो. मी माझ्या कुटुंबाचा प्रमुख आहे. त्यांना भेटल्याशिवाय मी मरू शकत नाही. त्या नरहरणाचे हे बोलणे ऐकून माझे हात लटलटू लागले. धनुष्य माझ्या हातातून सुटायला लागले. मला प्रश्न पडला की हे काय चालले आहे? एक प्राणी, एक जनावर मला प्रेमाचे, त्यागाचे आणि जबाबदारीचे धडे देतोय. मी विचार केला की मी आतापर्यंत 2 जणांना सोडले आहे. आता या तिसऱ्याला मारून काय मिळणार? बघूया तरी हे सत्य बोलतात की नाही.
जर हे तिघही परत आले तर जगात अजूनही सत्य शिल्लक आहे असे समजेन. मी धनुष्य खाली केले आणि थकलेल्या आवाजात म्हणालो, जा, तू सुद्धा जा. पण लक्षात ठेव, जर तुम्ही कोणीही परत आला नाहीत तर मी आणि माझी मुले उपाशी मरू आणि त्याचे पाप तुम्हाला लागेल. आणि मी शिकारी आहे, मी तुम्हाला शोधून काढीन. त्या मृगानं मान डोलावली आणि तो तिथून निघून गेला. आता रात्र संपत आली होती आणि चौथा प्रहर सुरू झाला होता. पहाटेची वेळ होती. आकाशात तांबडे फुटू लागले होते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. रात्रभर उपाशी राहिल्यामुळे आणि रात्रभर जागा राहिल्यामुळे माझे कडकडीत व्रत झाले होते आणि नकळत 4ही प्रहर शिवपूजा झाली होती. आता माझी भूक हरपली होती आणि तहानही विसरली होती. माझे लक्ष फक्त त्या वाटेकडे होते की ते प्राणी खरंच परत येतात की नाही. थोडा वेळ गेला आणि अचानक मला समोरून धूल उडताना दिसली. मी नीट निरखून पाहिले तर मला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ती पहिली हरिणी जी आता प्रसूत झाली होती, दुसरी हरिणी तो मृग आणि त्यांची नुकतीच जन्मलेली लहान पिल्ले, असे सर्वच्या सर्व प्राणी तिथे हजर झाले होते. कोणीही पळून गेले नाही, कोणीही बहाणे केले नाहीत. मृत्यू समोर उभा असतानाही त्यांनी दिलेले वचन पाळले होते. ते सर्वजण झाडाखाली आले. त्या मृगाने वर पाहून अत्यंत शांतपणे म्हटले, हे व्याधा, आम्ही आमचे वचन पाळले आहे. आम्ही सर्वजण तुझ्यासमोर हजर आहोत. आता तू आमची शिकार कर आणि तुझ्या कुटुंबाची भूक भागव. पण कृपा करून आम्हाला एकाच वेळी मार, म्हणजे आम्हाला विरहाचे दुःख होणार नाही. आम्ही सोबत जगलो, आता सोबतच मरू. मित्र हो. आणि ऋषीवर त्या क्षणी काय झाले असेल याची कल्पना करा. एका क्रूर शिकाऱ्याच्या समोर शिकार स्वतःहून हजर झाली होती, पण त्या शिकाऱ्याचे मन आता दगडासारखे राहिले नव्हते. त्या प्राण्यांचा तो असीम त्याग, ते सत्य आणि ती निष्ठा पाहून माझे हृदय भरून आले. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. मला स्वतःचीच घृणा वाटू लागली. मी स्वतःशीच म्हणालो, मी माणूस असूनही राक्षसासारखा वागतोय. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा जीव घेतोय. आणि हे पशु असूनही, हे जनावर असूनही देवासारखे वागत आहेत. सत्यासाठी आणि प्रेमासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार आहेत. यांच्यात आणि माझ्या देवात काहीच फरक नाही. माझ्या हातातून धनुष्य बाण गळून पडला. मी धाय मोकलून रडू लागलो. माझ्या कठोर डोळ्यातून, ज्यांनी कधी कोणावर दया दाखवली नव्हती, त्यातून आज अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आणि ते गरम अश्रू थेट खाली असलेल्या त्या अदृश्य शिवलिंगावर पडले. ती महादेवाची खरी पूजा होती. ती पश्चात्तापाची पूजा होती. मी झाडावरून खाली उडी मारली आणि त्या प्राण्यांना हात जोडले. मी त्यांच्या पाया पडलो आणि म्हणालो, जा तुम्ही, धन्य आहात. तुमच्यामुळे आज मला माणुसकी समजली. मी आजपासून हिंसा सोडून दिली. यापुढे मी फक्त कंदमुळं खाऊन जगेन, पण कोणाचा जीव घेणार नाही. तुम्ही मला जीवनाचा खरा अर्थ शिकवला आहे. त्या शिकाऱ्याने, म्हणजेच मी, त्या प्राण्यांना जीवनदान दिले आणि रिकाम्या हातानं पण भरल्या मनाने घरी परतलो. घरी गेल्यावर मी आपल्या बायकोला सर्व हकीकत सांगितली. तिलाही खूप आश्चर्य वाटले. त्या दिवशी आम्हाला थोडेसे अन्न मिळाले, पण ते खाण्याआधी तिथे एक भुकेला अतिथी आला होता. मी स्वतः उपाशी असूनही माझ्या वाट्याचे अन्न त्याला दिले आणि मगच जेवण केले. अशा प्रकारे माझ्या व्रताचे पारण झाले. राजा चित्रभानू सांगत होता, काळाचे चक्र फिरत राहिले. तो शिकारी आता पूर्णपणे बदलला होता. त्याने आपले उर्वरित आयुष्य भक्तीत, सेवेत आणि अहिंसेच्या पालनात घालवले. आणि एक दिवस असा आला जेव्हा त्याचे आयुष्य संपले. त्याचा देह पडला आणि यमराजचे भयानक दूत त्याला घेण्यासाठी आले. ते दिसायला अतिशय भयानक होते. त्यांचे डोळे लाल निखाऱ्यासारखे होते, दात बाहेर आले होते आणि हातात मोठे काळे पाश होते. त्यांनी माझ्या आत्म्याला ओढून नेण्यासाठी पाश टाकला. यमदूत गडगडले, याने आयुष्यभर पाप केले आहे. हजारो निरपराध प्राण्यांना मारले आहे. याचे हात रक्ताने माखलेले आहेत. त्यामुळे याला नरकातच जागा मिळेल आणि तिथे याला घोर शिक्षा भोगावी लागेल. चला, याला कुंभीपाक नरकात टाकूया. पण त्याच क्षणी तिथे एक चमत्कार घडला.
तिथे एक तेजस्वी प्रकाश पडला. इतका प्रखर प्रकाश की यमदूतांना सुद्धा डोळे झाकून घ्यावे लागले. त्या प्रकाशातून साक्षात भगवान शंकराचे गण, नंदी, भृंगी आणि इतर शिवगण हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन तिथे प्रकट झाले. त्यांच्या अंगाला भस्म लावलेले होते आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या. त्यांच्या तेजानं दिशा उजळून निघाल्या. शिवगणांनी आपल्या त्रिशूळानं यमपाश तोडून टाकला आणि यमदूतांना कडाडून सांगितले, खबरदार, जर या आत्म्याला स्पर्श केला तर हा आत्मा आता यमलोकात नाही तर शिवलोकात जाणार आहे. हा महादेवाचा भक्त आहे. यमदूत घाबरले, पण त्यांनी न्यायासाठी विचारले, महाराज, हे कसे शक्य आहे? याने तर आयुष्यभर पाप केले. याने कधीही पूजा केली नाही, कधी मंत्र म्हटले नाहीत. मग याला मोक्ष कसा? हा तर अधर्मी आहे. त्यावर शिवगणांनी जे उत्तर दिले ते खूप महत्वाचे आहे. ते म्हणाले, हे यमदूतांनो, हे खरे आहे की याने पाप केले, पण महाशिवरात्रीच्या दिवशी, त्या पवित्र रात्री, याने नकळत का होईना पण पूर्ण श्रद्धेने आणि विधीनुसार उपवास, जागरण आणि बिल्वपत्र अर्पण करून भगवान शंकराची 4ही प्रहर पूजा केली आहे. त्या एका रात्रीच्या पुण्यामुळे याची सर्व पापे जळून खाक झाली आहेत. आणि शिवगण पुढे म्हणाले, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याने त्या मुक्या प्राण्यांवर दया दाखवली आहे. ज्या क्षणी याने त्या हरणांना जीवनदान दिले, त्याच क्षणी महादेवाने याला आपले मानले. जो दुसऱ्यावर दया करतो, महादेव त्याच्यावर दया करतात. हाच महादेवाचा न्याय आहे. अशा प्रकारे त्या एका रात्रीच्या अजाणतेपणी घडलेल्या व्रतामुळे त्या शिकाराला यमपाशातून मुक्ती मिळाली. शिवगणांनी त्याला मानाने सजवलेल्या दिव्य विमानात बसवले आणि कैलासात नेले. तिथे मला भगवान शंकराचे आणि माता पार्वतीचे दर्शन झाले. तिथे काही काळ सुख भोगल्यानंतर मला पुन्हा मनुष्य जन्म मिळाला आणि तोच मी आजचा राजा चित्रभानू झालो. राजा आपली कथा संपवत म्हणाला, म्हणूनच ऋषीवर मी महाशिवरात्रीला इतके महत्त्व देतो, कारण मला माहीत आहे की त्या एका रात्रीत किती ताकद आहे. मित्रहो, ही होती महाशिवरात्रीची अद्भुत कथा. ही कथा आपल्याला शिकवते की देवाला तुमच्या सोन्या नाण्याची, मोठ्या यज्ञांची गरज नाही. त्याला गरज आहे ती फक्त तुमच्या शुद्ध भावाची, सत्याची आणि इतर जीवांसाठी असलेल्या दयेची. जर आपणही आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध आणि हिंसा यांचा त्याग केला आणि सत्याचा मार्ग धरला, तर तो भोळा शंकर आपल्यावरही नक्कीच प्रसन्न होईल. चला तर मग, या महाशिवरात्रीला आपणही संकल्प करूया सत्याचा, प्रेमाचा आणि भक्तीचा. ओम नमः शिवाय.